मानसा आमची माती आमची मानसा. भारतीय शेतीला एक परंपरा आहे. पूर्वीपासून इथलं समाज जीवन आणि उद्योग क्षेत्र हे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीमध्ये सुधारणा या निश्चितपणे समाजाच्या विकासाला अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. गेल्या काही वर्षात भारतीय शेतीमध्ये आमूलाग्र बदल झालेत. शिक्षण, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे आज शेतीत सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रानं विस्तार कार्यात डिजिटलायझेशनचा वापर करत शेतकऱ्यांना पिकांची माहिती त्यांच्या मोबाईलवर सहजासहजी उपलब्ध व्हावी यासाठी QR कोडची संकल्पना अंमलात आणली आहे. या माध्यमातून विविध फळांसह भाजीपाल्याची लागवड ते काढणी आणि विक्रीपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संबंधित पिकाचा QR कोड स्कॅन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात उपलब्ध होत आहे. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. कृषी विज्ञान केंद्रानं जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या 70 गावांमधील शेतकरी सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्यासाठी संबंधित पिकांची माहिती असणारे QR कोडचे खास डिजिटल पोस्टर तयार करण्यात आले. बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना सहजासहजी माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं मत सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केलंय. आपण पाहतोय की कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान हे शेतकरी आत्मसात करणार नाहीत. आणि पूर्वी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धती होत्या त्यामध्ये आम्ही ज्यावेळेस शेतकरी कृषी विज्ञान केंद्राकडे यायचा त्यावेळेस आम्ही त्याला माहिती पत्रिका द्यायचो, ज्याला ही घडी पुस्तिका असं म्हणतो आपण. ही घडी पुस्तिका द्यायचो. ही घडी पुस्तिका जर समजा आता हे तुरीची माहिती त्याला पाहिजे तर आम्ही तुरीची घडी पुस्तिका द्यायचो. ही घडी पुस्तिका देण्यासाठी एका घडी पुस्तिकावर 12 ते 14 रुपये खर्च व्हायचा आणि हा खर्च प्रति शेतकरी व्हायचा. आणि केविकेचा खर्च वर्षभरासाठी म्हटलं तर 70-75 हजार रुपये वेगळ्या फोल्डरसाठी व्हायचा. देशभरात असे 750 केविके आहेत. म्हणजे असा लाखो रुपये खर्च या माहिती देण्यावर कृषी विज्ञान केंद्राचा आणि इतर संस्थांचा व्हायचा. याच्यावर विचार करत असताना कोविड पिरियडमध्ये माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की एवढं सगळं पेपर वेस्ट, एवढा सगळा खर्च आपण कसा वाचवू शकू याच्यावर विचार करत असताना मी माझ्या चिरंजीवाशी चर्चा करत असताना त्यांनी एक आयडिया सुचवली मला की आपण हे जी माहिती आहे या माहितीला आपण ज्या घटकागणित, विषयागणित QR कोडवर आपण त्याला कन्वर्ट करूयात. आणि QR कोडवर कन्वर्ट करण्यासाठी त्यांनी मला आयडिया दिली. आणि त्यामुळं काय झालं की हे QR कोडवर आम्ही ती माहिती संकलित केली. सगळ्या माहितीचं डिजिटलायझेशन केलं, त्याचं QR कोडच्या स्वरूपात रूपांतर केलं आणि त्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये आवश्यक असणारे जे काही पिकं आहेत, आवश्यक महत्त्वाची जी पिकं आहेत, महत्त्वाचे जे काही व्यवसाय आहेत, कृषीपूरक व्यवसाय आहेत, प्रक्रिया व्यवसाय आहेत, याच्यावर आम्ही QR कोड तयार केले. आणि त्या QR कोड तयार करून त्याचं प्रत्येक पिकाचं, प्रत्येक व्यवसायाचं चित्र असणारा एक QR कोड जसा माझ्या पाठीमागं लागलेला आहे असा QR कोड बोर्ड तयार केला आणि त्याला आम्ही डिजिटल ॲग्रिकल्चरल इन्फॉर्मेशन बोर्ड असं नाव दिलं, कृषी तंत्रज्ञान माहिती बोर्ड. आणि या कृषी तंत्रज्ञान माहिती बोर्डावर एक QR कोड असणार आहे. आणि त्या QR कोड आपण स्कॅन केल्यानंतर आता आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये जवळपास 25 कोटी स्मार्टफोन आहेत. ग्रामीण पातळीवर युवकाकडे खूप मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन वापरत आहेत. तर ही माझ्या डोक्यात होतं की ग्रामीण युवक मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान त्यांना आवश्यक आहे आणि ते तंत्रज्ञान शावी आहे. तर त्यासाठी हे QR कोड बोर्ड आम्ही तयार केले. आणि हे जे बोर्ड आहेत या बोर्डवरील QR कोड जो आहे तो QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला हवे त्या विषयाचं, समजा आपल्याला कांदा पिकाची माहिती पाहिजे असेल तर आपण QR कोड स्कॅन करायचा. कांद्यावर आपण जर बटन दाबलं तर ते कांद्याची माहिती येते. तर हे नवीन जे QR कोड बोर्ड आहेत याच्यावर फक्त माहितीच येत नाही तर त्याचे व्हिडिओ पण येतात. म्हणजे त्या शेतकऱ्याला त्या पिकाची माहिती जरी वाचता येत नसेल आणि त्याने जर व्हिडिओवर बटन दाबलं तर त्याला तो व्हिडिओज
त्या पिकाचा त्या अडचणीवर आधारित व्हिडिओ त्याला तो मार्गदर्शन मिळतो आणि हे 2020ला आम्ही सुरुवात केलं. 2021ला पहिला QR कोड बोर्ड आम्ही गावात लावले आणि 2022-23ला आम्ही जवळपास 200 गावामध्ये हे QR कोड बोर्ड आम्ही लावलेले आहेत. आणि जेवढे काही कृषी आणि कृषीपूरक ऑफिसेस आहेत त्या सगळ्या ऑफिसेस पुढे आम्ही बोर्ड लावलेले आहेत. कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमचा तो बोर्ड आहे. आता आम्हाला सोपं झाले, एखादा शेतकरी आमच्याकडे माहिती मागायला आला तर आम्ही काय म्हणतो, तो की आमच्या ऑफिसमध्ये जो QR कोड लावलाय ना तो QR कोड स्कॅन करा आणि त्या तुम्हाला हवी त्या विषयाची माहिती घ्या. आणि ज्यावेळेस आम्ही हे गावामध्ये QR कोड लावत होतो, माहिती बोर्ड डिस्प्ले करत होतो, तर त्यावेळेस त्यांनी आम्ही युवकांना प्रशिक्षण दिलं की हे QR कोड स्कॅन कसे करायचे, माहिती कसे सांगायची. याच्यामध्ये आम्हाला फार कष्ट पडलं नाही, कारण मुलं ग्रामीणचे आजकाल खूप हुशार आहेत. पटकन ते QR कोड स्कॅन करतात, त्याच्या घरच्यांना आवश्यक ते माहिती देतात. आणि आम्ही हे जे बोर्ड लावलेत ते ग्रामपंचायतच्या कॉरिडॉरमध्ये किंवा जिथं सकाळी शेतकरी जमतात अशा ठिकाणी लावले आहेत, किंवा ज्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र एखादं गावातलं बिजी, ज्या ठिकाणी लोक जास्त येतात अशा ठिकाणी ते बोर्ड लावले आहेत. आणि यामधून मला असं एक आढळलं आहे की सध्या हे जे नवीन QR कोड डिजिटल ॲग्रिकल्चर बोर्ड आमचा आहे, तर याच्यामधली जी माहिती लोक QR कोड स्कॅन करतात, त्या QR कोड स्कॅन केलेला तो कोणी QR कोड स्कॅन केला, कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या गावातल्या व्यक्तीने केला, त्याची माहिती गुगलद्वारे माझ्याकडे येते. म्हणजे मला पूर्वी त्या लोकांची माहिती नसायची की कोण माझा QR कोड स्कॅन करतंय, किती लोकांनी याचा लाभ घेतला. पण आता हे नवीन आम्ही एक व्हर्जन काढलेलं आहे, न्यू QR कोड बेस्ड डिजिटल ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन बोर्ड, नवीन कृषी माहिती बोर्ड. या माध्यमातून आज माझा हा जो डिजिटल ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन बोर्ड आहे हे 12 जिल्ह्यामध्ये वापरला जातोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 20,000 पेक्षा जास्त शेतकरी याचा लाभ घेत आहेत. आणि याचा लाभ घेऊन त्या शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान त्याच्या शेतामध्ये वापरलेली अनेक उदाहरणे आहेत. आणि या माध्यमातून आपल्याला एक दिसत आहे की याच्यावर खर्च काहीच नाही. म्हणजे याच्यावर आपण बघितलं की ग्रामपातळीवर लावण्यासाठी सुद्धा आम्हाला आत्माने मदत केली आहे. त्याच्यामुळे कृषी विज्ञान केंद्राचा 0 खर्च याच्यावर झालेला आहे. आणि याची जे काही लाभार्थी आहेत त्यांना 24/7, म्हणजे त्याला वाटलं की मला आता माझ्या तुरीवर कीड पडलेली आहे, तो लगेच ते ग्रामपंचायत पुढे लावलेल्या बोर्डपाशी जातो, QR कोड स्कॅन करतो आणि त्याची माहिती घेतो आणि त्या आवश्यक ती उपाययोजना करतो. अतिशय सोपा, कमी खर्चाचा आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित असं हे इनोव्हेटिव्ह, ज्याला आपण म्हणू इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञान, हे मी स्वतः विकसित केलेलं आहे. आणि याचा प्रसार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने खूप मोठ्या प्रमाणावर करायचं ठरवलेलं आहे. कृषी विज्ञान केंद्रानं सोलापूर जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या 70 गावांपैकी अक्कलकोट तालुक्यातील चुंगी हे गाव QR कोडच्या माध्यमातून पिकांची माहिती देणारा अभिनव उपक्रम या गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या लाभार्थींनी शेतीत आपल्याला किती आणि कसा फायदा झाला ते सांगितलं. ह्या QR कोडच्या माध्यमातून आम्हाला बरंचसं ज्ञान मिळालं. मी स्वतः शेतामध्ये गोदावरी या तुरीची वाण लागवड केली होती, तर त्याच्यापासून आम्हाला बराच फायदा झाला आणि बरंचसं त्याच्यापासून QR कोडच्या माध्यमातून बरंचसं ज्ञान आम्हाला अवगत झालं. माझं गाव 2 वर्षापूर्वी कृषी तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी दत्तक घेतलं. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त कसं उत्पादन मिळेल याची माहिती आपल्याला या कृषी विज्ञान केंद्रामार्फत मिळाली. त्याचबरोबर नुसतं माहितीच नाही, तर त्यांनी ते एकमेव असं एक माहिती सांगितली की आपल्या शेतामध्ये येऊन त्यांनी ह्या जातीचं बियाणं घ्या, या जातीचे बियाणापासून किती उत्पन्न निघतं हेच त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला त्याचं डेमो करून दाखवला. आणि त्याचबरोबर आज आमच्या गावामध्ये या ठिकाणी एक कृषी विज्ञान तंत्रज्ञानाचं एक QR आहे, जेणेकरून या QRच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये कुठलं पीक घ्यायचं आहे आणि त्याच्याबद्दल काय माहिती आहे, मग त्यामध्ये ते पीक, त्याचं व्हिडिओ, हे सगळं त्या QRच्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्यांना मिळतं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही जर शेती केली आणि करतोय तर त्याचा एक बेनिफिट झाला की आता आमच्यातलं पाटील त्याने एक गोदावरी जातीचं एक तुरीचं वाण घेतला, पण आम्ही सहसा इकडं तुरी पेरतो नेहमीप्रमाणे, पण त्याच्यापेक्षा ह्या गोदावरी जातीचं वाण घेतल्यानंतर त्या गोदावरी जातीच्या वाणापासून आम्हाला त्या शेंगा लकडल्या तुरीच्या झाडाला आणि डबल उत्पादन त्या तुरीचं आम्हाला मिळालं. कृषी तंत्रज्ञान सोलापूरच्या माध्यमातून इथं चुंगीमध्ये
कृषी स्कॅनर डिजिटल स्कॅनरच्या माध्यमातून ऊसाची लागवड केल्यावर कसं डबल फायदा ह्या स्कॅनरमधून आम्हाला ऊसाची लागवडीत माहिती मिळाली। आपल्या गावामध्ये तर हे डिजिटल कृषी माहिती बोर्ड हे लावण्यात आलेलं आहे। मग तर याचा आम्हाला नक्की नेमका फायदा म्हणजे काय की केव्हा बी आम्हाला अडचण येऊ शकते की आम्ही शॉर्टमध्ये जर आता जमाना आहे शॉर्टचा तर मोबाईलचा डिजिटल असल्यामुळं तर आम्ही काय करतो आहे इथं गावामध्ये आलो आहे की स्कॅन करून पाहतो ज्या पिकाची आम्हाला माहिती पाहिजे तर ह्या स्कॅन केलं तर आम्हाला त्या पिकाची माहिती आम्हाला मिळू शकते। इथं जागेवरती माहितीच नव्हतं तर व्हिडिओ पण मिळू शकते। मग आम्हाला मध्यंतरी अडचण आली हरभऱ्याची लागवड वगैरे कशा पद्धतीने करायचं काय तर आम्ही आलो इथं येऊन किशीन मग QR कोडवरती इथं स्कॅन करून तर पाहिलं तर पूर्णपणे PDF आला। PDF येऊन नाही तर त्याच्यामध्ये व्हिडिओ देखील आलं तर आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तर आम्ही ते शेतामध्ये वापर करतो आहे। मग त्यानंतर पुन्हा आम्हाला अडचण आलं की ऊस लागवड म्हणा मग त्यानंतर पशुसंवर्धनचं ह्या सगळ्या गोष्टीचं बारीक सारीक जे गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचं आम्हाला अडचण आल्यानंतर आम्ही आता एवढंच पर्याय ठरवलं की आपण यायचं आपल्याला जर वेळ मिळालं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही QR कोडवरती स्कॅन करतो आहे आणि त्याची माहिती मिळवतो आहे। मिळून किसीने आम्ही त्याचा उपयोग आम्ही शेतामध्ये वापर करतोय। डिजिटल कृषी माहिती बोर्ड यांच्या मार्फत आमच्या गावात गेल्या 2 वर्षापासून माहिती देत आहेत। तरी पण या माध्यमातून आम्ही ऊस उत्पादन शेतीमध्ये भरपूर सुधारणा करत आहोत। कुठल्या पण अडचणी लागत असेल तर आम्हाला या डिजिटल बोर्डची माहिती भरपूर मिळत आहे। कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्याकडून ग्रामपंचायतला QR कोड लावण्यात आले होते। त्यांच्या आधारे आम्ही त्या QR कोडवरून आम्ही मोबाईलवरती स्कॅन करून प्रत्येक पिकाची माहिती घेत होतो। आम्ही अत्यंत उपयोगी करण्यासाठी हा QR कोड आम्हाला खूप अडचण येत होते त्या अडचणीस मार्ग म्हणून कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्यामध्ये QR कोड हे लावण्यात आले होते। त्या QR कोडमध्ये तूर ऊस सोयाबीन हरभरा इत्यादी बरेच पिके होते। त्या स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हिडिओ व PDF फाईल मिळत होते। बरेच माहिती काय झाल्यानंतर काय मारावं या पिकासाठी कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत बरेच अशी माहिती होती की बी उगवण्यापर्यंत ते काढणीपर्यंत एवढी माहिती डिटेल आहे ना। याच्यामध्ये व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये कसं काढायचं कुठली फवारणी कधी करायचं हे प्रत्येक वेळेस सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। आम्हाला ज्या ज्या अडचणी आली आम्ही सरांना परत फोन केलतो सर आम्हाला ही अडचण आहे सरांनी फोनवरती सगळं आम्हाला सॉल्व्ह करत होते। आज कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून या क्षेत्राची उत्पादकता आणि कार्यक्षमता सुधारत आहे। शेतीमध्ये डिजिटल साधनांचा समावेश ही बाब शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। शहराबरोबरच ग्रामीण जीवनात हा बदल शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरत आहे। त्यामुळे शेतीमध्ये शाश्वत विकासाची खात्री मिळत आहे। कृषी क्षेत्रातला हा सकारात्मक बदल शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे। ग्रामीण विकासात कृषी क्षेत्राचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु या कृषी क्षेत्रातही शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं। बदलत्या लहरी हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। शेतीचं योग्य नियोजन केलं तरी अशा अनेक आपत्तींनी उत्पन्नाचा स्रोत नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतं। त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणं गरजेचं झालं आहे। यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे। शेतकऱ्यांची हीच गरज लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नन्ने गावात कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारानं एकात्मिक शेती पद्धतीचा प्रसार होत आहे। यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जातंय। या एकात्मिक शेती पद्धतीमुळे उत्पन्न वाढून आर्थिक नफा झाल्याचं परमेश्वर बिराजदार या शेतकऱ्यानं सांगितलं। पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। जमीन हलकी असल्यामुळं काय उत्पन्न तेवढं काय निघत नव्हतं, कोरडवाहू होतं। मग काही उत्पन्न निघत नव्हतं म्हणून आपण कृषी केंद्र सोलापूरकडनं एकात्मिक पद्धतीने शेती करायला चालू केलं। त्याच्यानंतर आपण चांगलं ऊस गांडूळ खत
चारा म्हणजे गाई, जर्सी गाई, शेळीपालन, कांदा ह्याच्याकडे हे करत कृषी केंद्राकडनं माहितीप्रमाणे करत गेलो आपण. नंतर गांडूळ खतामधनं शेताला वापरून राहिलेलं त्याच्यामध्ये विक्री करून जे आहे ते उत्पन्न जास्त होऊ लागलं. म्हणून ऊसामधनं 1,00,000 रुपये राहू लागले. ऊसानंतर आपलं कांदा पीक येत होतं. कांद्यामधनं 30-40 हजार रुपये राहत होते. एक ज्वारी घरला खाण्यासाठी ज्वारी 10-20 गुंठ्यामध्ये केलं आहे. आणि आपलं गाजर गवत, घास गवत 10 गुंठे केलं. ते चाऱ्या 2 जर्सी गायला चारा म्हणून वापरून गाईचं दुधाचं 10 ते 15 लिटर रोज दूध निघतं. शेतकऱ्यांजवळ उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि नफा मिळवून देण्यासाठी या एकात्मिक शेती पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करत असल्याचं सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रदीप कुमार गोंजारी यांनी सांगितलंय. जे छोटे शेतकरी आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल ह्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे घटक आहेत किंवा कॉम्पोनंट आहेत त्यामध्ये पहिल्यांदा पीक हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये आपण त्यांना सुधारित तंत्रज्ञान द्यायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर दुसरं जे आहे ते दुधाळ जनावरं जे आहेत त्यांच्यापासून दुग्धोत्पादन हा एक महत्त्वाचा घटक आपण इथं ठरवलेला आहे. तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे ते गांडूळ खताचा आहे. किंवा कारण जे जनावरांपासून जे शेणखत वगैरे पडतं आहे तर त्याच्यापासून आपल्याला गांडूळ खत हे करता येतं. तर ते गांडूळ खताचा तिसरा कॉम्पोनंट महत्त्वाचा आहे, घटक महत्त्वाचा आहे. आणि चौथा इथं कॉम्पोनंट जो आहे तो आहे शेळीपालनाचा. असे प्रामुख्यानं 4 घटक इथं आहेत. आणि मग इतर बाकी जे आहेत ते बांधावरची झाडं वगैरे जे आहेत त्याच्यातून उत्पन्न वाढवून तो एक ॲडिशनल घटक आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर असे हे मिळून 4 ते 5 घटक एकत्रित आपण केलेले आहेत. याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रांनी ज्यावेळेला गाव दत्तक घेतलं त्यावेळेला जे गरजा आपण पाहिल्या त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की जे छोटे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडं छोटं क्षेत्र कमी असल्यामुळं त्यांना जास्त क्षेत्रावर पिकं करता येत नाहीत. आहे त्याच्यामध्ये त्यांना काय करता येईल त्यात सुधारित तंत्रज्ञान द्यायचा प्रयत्न केला. त्यामध्ये उदाहरणं जर सांगायचं झालं तर ऊसामध्ये खताची काही मात्रा असतील. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता दुधाळ जनावरांचा जो विषय आपण घेतला तर त्याच्यामध्ये क्षार मिश्रणांचा वापर कमी होता. त्याच्यामुळे दुग्धोत्पादन वाढीचं लागलं. त्याच्यामध्ये हिरवा चाऱ्याचा विषय जो होता तो हे इथं वाढीस लागला. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये त्यांना कुठला व्यवसाय चालू करता येईल तर गांडूळ खत त्यांना चालू करता येईल. तर गांडूळ खताचं हे त्यांना आपण इथं प्रशिक्षण वगैरे दिलं. तर असं सगळ्यांचं एकत्रित त्यांना आपण बेनिफिट द्यायचा प्रयत्न इथं केलेला आहे. आज ग्रामीण विकासात शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एकापेक्षा जास्त शाश्वत उत्पन्न देणारे मार्ग ग्रामीण विकासात एकात्मिक शेती पद्धतीतून निर्माण होत आहे. आज वाढती लोकसंख्या आणि कमी होत असलेली नैसर्गिक संसाधने यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीकडे वळण्याची गरज आहे. आपल्याकडे असलेल्या मर्यादित शेतजमिनीच्या प्रत्येक इंचाचा वापर करून आपण चांगला नफा मिळवू शकतो. यासाठीच एकात्मिक शेती अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.